रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. ठाणे महापालिकेच्या MIMच्या माजी नगरसेविका सहर शेख यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेल्या सहर शेख यांचे वडील युनुस शेख गुरुवारी अचानक मुंब्रा पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांशी 15-20 मिनिटे चर्चा केल्यानंतर बाहेर पडताना त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत करारा जवाब मिलेगा, 2 दिवसात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असा इशारा दिला आहे. सहर शेख यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार सिद्दीकी अहमद यांनी दाखल केली आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार युनिस इक्बाल शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी आहेत. ते महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आहेत. स्थलांतरितांसाठी नमुना 10 लागू असताना युनिस शेख यांनी नमुना 8चा वापर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवले आणि ठाणे महापालिका निवडणुकीत विजय मिळवला. मुंब्रा पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी आलेले युनुस शेख पत्रकारांशी बोलताना आक्रमक पावित्र्यात दिसले. ते म्हणाले की 2 दिवसात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, करारा जवाब मिलेगा. तसेच जे काही आरोप आमच्यावरती करण्यात येत आहेत ते चुकीचे आहे. मुलगी मोठी होत आहे म्हणून अनेकांना जळण होत आहे, म्हणून हा केवळ राजकीय स्टंट असल्याचं शेख म्हणाले आहेत. दरम्यान सहर शेख नॉट रिचेबल असताना वानखेडे स्टेडियमवर दिसून आले आहेत. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात 16 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला. मुंबई आणि पंजाबचा हा सामना पाहण्यासाठी सहर शेख वानखेडे मैदानात उपस्थित होत्या. सहर शेख यांनी स्वतः इंस्टाग्रामवर याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून यावरही युनुस शेख यांनी भाष्य केलंय. तिचे मॅच पाहायला जाण्यात चुकीचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आता युनुस शेख 2 दिवसात नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.